आपण आलो आहे गोरगडावरती. अंश आपल्या सोबत आहे. अंश कुठे आलं? गोरगडला. कितवा किल्ला आहे तुझा? 100वा. अंश 8 वर्षाचा मुलगा आहे आणि यांनी आत्तापर्यंत महाराजांचे 100 गड किल्ले बघितले. 100. आणि आपण एक दिवस वेळ काढू शकत नाही. चला बघूया. आलो इथपर्यंत. सगळी गँग आहे सोबत आहे आपल्या. हे पण एक फोटोग्राफर आहेत आमचे. असं वातावरण आहे मंदिराच्या इथे. हा इथे वरती जाताना इथे खाली बाहेर आणि थोडंसं पुढे वरती जाताना इकडे तटबंदी होती बहुतेक. तटबंदी सारखं दिसते आणि तटबंदीवरती झाड आहे. थोडं मोठं झाड आहे. डॉक्युमेंट म्हणून फोटो पाहिजे तर आडवा घ्या. चलो इथे पाण्याची टाकी आहे. तर आपण परत येताना बघू. मस्त असते इकडे सेल्फी पॉईंट. समोर मस्त दिसतंय. इकडे बघितलं आपण इकडे दाखवतो. हे बघा त्या बाजूला असतंय. छान आहे. तिथे तो दरवाजा दिसतोय आपल्याला. आपण जाणवतो एकदम वरच्या टोकावर. अच्छा पिण्यासारखं पाणी नाहीये. नाही पिण्याचं पाणी वरती. इथं नाही. कुठे आहे पाण्यासाठी? इथं पण आहे नाही ना? ती कालचीच. हां तेच तर म्हणलं. तिकडे नाही. आले सगळे आता. सगळे आले. एकदम सरळ आहे इथून. 85 डिग्री. चला इथून अजून वरती. चला जेवढं म्हणतायत ना, जेवढं हे व्लॉगर लोक रील स्टार वगैरे जेवढे येऊन जेवढं बदनाम केलंय तेवढं अवघड नाहीये. नक्कीच नाहीये. इकडे पण आहे पाण्याची टाकी. पलीकडे इथे हा बोर्ड आहे आणि इकडे पलीकडं टाकी आहे. आपण मला वाटतं आता सध्या वरती जायचं आपल्याला. आपण परत येताना दाखव काय यायचं बघून येऊच आपण. चलो पाण्याचं टाकं बघून येऊ. भारी मजा येणार. ओह वरतून जायचं आहे का? इथे पण अशी कोरल्या जाते. हे ते पाण्याला टाकलं. इथून डायरेक्ट खाली. पण ठीक आहे यार. नॉट दॅट मच बॅड. चला इथून खाली जायचे आणि परत तिकडे वरती जायचं आपल्याला. जय जय शिवाजी महादेव. इथून जायचं का? आहे जागा जाण्यासाठी. आपण जाऊ शकतो. आलो. मस्त इथपर्यंत आलो आपण. पाठीमागे वरती जायचं आहे.
आता जेवढं भीती दाखवण्याचा प्रयत्न करतायत ना हे ब्लॉगर लोक किंवा रील्सर काय तेवढं अवघड नाही आहे. नक्की या गोरखनाथ गड. खालच्या बाजूला दाखवलं होतं बघा, हा तो दरवाजा. पण दरवाजापर्यंत जातो. अजून आपल्याला मध्ये जायचं. जाऊया, हवा खूप आहे. जागेवर पाहिजे तिथे दरवाजाच्या आतमध्ये. जय श्रीराम. इकडे पाण्याचं टाक आहे. इथे खाली तो दरवाजा आहे जिथनं आपण आलो आणि इकडनं वरती जायचं आहे. तिथे शिलालेख आहे, वाचता येतो का बघा? हा तो मच्छिंद्रगड याला म्हणतात, पण गड असं काही वाटत नाही. वरती छोटंसं टोक आहे, ते छोटंसं टोक आहे तिथे सुळका असल्यासारखं वाटतंय. जसं जीवदला आहे तसंच इथे पण आहे असं वाटतंय. पण एक डाऊट आहे, तिथे मध्ये ना काहीतरी आहे असं वाटतंय. एक गुहा असेल किंवा काहीतरी जागा आहे असं दिसतंय. हा एवढा सुळका आहे आणि वी आर गोइंग टू देअर. आलोय आपण 90% आलोय आपण. चलो चढूया वरती. काहीतरी लिहिलं, काय ते कळत नाही, पण काहीतरी लिहिलेलं आहे त्याने. हा गोरक्षण आपण ऑलमोस्ट 90% चढलोय. नाव वी आर at the top of. No, not at the top. काय? तेच 90%. चल वर आहे, वरच्या डोकावर जायचं. हा ती गुहा आहे. गोरखनाथ गड सर्च केल्यानंतर गुगलला जे फोटो दिसतात ही गुहा. आपण एक गुहेपर्यंत आलो, म्हणजे जवळपास 90% तरी आपण चढलोय. ठीक आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला भेटतील, ज्या मागे बघितल्या आहेत, मागे आपण घेतल्या आहेत किंवा इथून पुढे आहेत. बरंच काय काय असेल जे तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो पूर्ण ब्लॉग बघा. चला चालू करू. शिव भोले मध्ये इथून जावे खड्डे इथून पण पाहिजे वगैरे. इथे पण जागा आहे, काहीतरी कचरा जाळला आहे. जे लोक नाईट स्टेला येतात ना ते असं काहीतरी काळं करून जातात. इथे कसलं तरी चित्र आहे दत्त महाराजांचे आणि होते गोरक्षनाथाचे. इथे गणपती बाप्पा आहे आणि हे इथे
महादेवाचं चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे. छान दिसतंय, भारी आहे. तुम्हाला दिसत असेल कसलं भारी वाटतंय. मस्त केले राव. गुहा आहे. गुहा म्हणजे खोली टाईप आहे. हॉल आहे मोठा. तिथे खाली पाणी आहे, पाण्याच्या टाक्या. आणि इकडे इथे खोली टाईप बसण्यासाठी. हे असंच त्या वाटेने वर जायचं आहे. इथून पुढे 90 डिग्री आहे. 90 डिग्री इकडे मच्छिंद्रगड. आवाज बंद झाला. चला चला कंप्लीट काय पॉवर संपला. मला अजून सांगितलं बरोबर आहे. इथे आहे 90 डिग्री पाहिजे चांगलं आहे. जागेवर खाली. थोडी अवघड आहे पण ठीक आहे. एवढं इम्पॉसिबल असं नाही आहे. मच्छिंद्रगड कातळ कोरीव पायऱ्या. यात मग कधी त्यांचं घर आहे. इकडे 4x4 टाकून ह्या अशा पायऱ्या आहेत डायरेक्ट 90 डिग्री. आणि प्रत्येक पायरीवर हे अशी जागा आहे पकडण्यासाठी. पूर्ण एक खडक आहे, दगड आहे दोन्ही बाजू. तो मधून कोरलेला आहे. इकडे असंच पायऱ्या वरती जशा खाली आहेत तशाच सेम. आपण इथून जागेवरून सरळ 90 डिग्री. भारी आहे. चल मस्त आहे, मजा आली. मागे अजून एकदा दाखवा वाटते. कसलं भारी वातावरण. चकास लय भारी. पूर्ण एका दगडात कोरलेलं आहे. एका दगडात लय भारी वाटतंय. मस्त वाटतंय यार, मजा येते. अकरा सुटकेची ना. चकास सुपर. चला पुढे जाऊ. कसं वाटतंय? चला अरे माझ्यासाठी कोण थांबव. इथे परत पाण्याला टाक आहे. चला पटकन काठी घेऊन ते गुहेपासून आपण जेव्हा पुढे येतो ना थोडंसं वरती, आता दाखवलं 90 डिग्री पायरी आहे. त्या पायरीवरून थोडंसं वरती आलं की इथे पाण्याचा टाक आहे. आणि अजून इकडून थोडी वरती जायला जागा आहे. पण वरती जाऊया. टॉप गुड काढला का समाप. नंदी सोहम. हे इकडे होतं सोहम. इथलं उचलून खाली ठेवलं. अरे वाजली मागाशी मस्त वाजली. फायनली आपण श्री गोरक्षनाथ गडावरती आलेलो आहोत. फायनल इथे एवढं मंदिर आहे का तुम्हाला दाखवलं. आणि दिस इज द टॉप व्ह्यू. हा टॉप व्ह्यू आहे. आपण
गडाच्या वरती आहोत, एकदम वरती. पोचलो, मजा आली आणि थ्रिल आहे, वर चढण्यात थ्रिल आहे 100%. पायऱ्या अवघड पण आहेत, काही सोप्या पण आहेत, हार्ड आहे, भारी आहे. वरती आल्यानंतर सगळा शेण निघून जातो. जेवढं वाटतं वरती येतं नाही की थोडंसं हार्ड आहे, चढायला अवघड आहे वगैरे जे सांगतात लोक, तेवढं हार्ड नक्कीच नाही आहे, पण मजा येते चढायलाही. आणि आता वरती आलो आहे आपण, बेस्ट आहे, लय भारी. छान. आपल्याला परत खाली जाताना आणखी एक ठिकाण बघायचं राहील, ते आपण खाली जाताना नक्की बघू. आता थोडंसं फोटो वगैरे घेऊ, जय बघत राहा. आलो इकडून त्या टोकावरून आलो आहे आपण एकदम वरच्या. त्यानंतर हा सेकंड स्टॉप, थर्ड स्टॉप आणि इकडे इकडून महावीर धर्मरक्षक छत्रपती. आता आपण चाललो आहे इथे, जे आपण जातानाच बघितलं होतं की इकडे काहीतरी आहे, ते बघायला आपण आता निघालो आहे. बघूया काय आहे. नेमकी गुहा आहे, पाण्याचं टाकं आहे की अजून काही आहे. नाही नाही बघूया ना. फक्त दगडाला खोली बसण्यासाठी फक्त. हा का, आम्हाला दाखवा ना याच्यात. याच्यात दाखवायचं का घ्या रे नाही नाही असं नाही असं त्यांना देऊ द्या, त्यांचं कॅमेरा अँगल काय. अँगल बिंगल घे तू. फक्त दाखवा आतमध्ये काय चालू आहे व्हिडिओ. कसं जाणार? एक मिनिट. इकडे दाखव. हॅलो. हां चालू. हो मनीष भाऊ, आपण तर. किती वाजता पोहोचलो? हे जे आहे ना, वाजता ना? इथे हे जे दिसतंय नाही, होल, 6:45 दरम्यान. ॲक्च्युली होल म्हणजे मध्ये गडावर. खडकामध्ये पूर्ण कोरलेलं आहे, एक बसण्यासारखं, म्हणजे देवळी कशी असते त्या टाईपमध्ये कोरलं आहे तिथे. आणि थोडंसं हार्ड आहे, पायाचा टाकला तर माणूस खाली जाऊ शकतो, तर थोडंसं सावकाश सांभाळून जावं लागतं आहे. जय शिवराय मित्रांनो, आजचा आपला हा श्री गोरक्षनाथ गडाचा ब्लॉग इथपर्यंतच. तर लवकरच भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये आपण अशा काही गोष्टी दाखवल्या आहेत ज्या मी बरेच व्हिडिओ बघितले यूट्यूबला, तिथे नाही मिळत आहे. त्या सगळ्या गोष्टी आज आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.